1000 मध्ये मखर आणायचं माझं चॅलेंज आहे. होणारच नाही. मी 1000 मध्ये करून दाखवेल. बघूया मित्रांनो होतंय का, चॅलेंज आपलं पूर्ण होतंय का. फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलोय दादर स्टेशनला आणि दादर स्टेशनवरनं आम्ही वेस्टला जाणार आहोत कीर्तिकर मार्केटकडे. मित्रांनो आता आम्ही दादरवरनं बघितली, खरेदी केली, म्हणजे जास्त नाही केली, 280ची खरेदी केली, पण इथं महाग आहे. आणि मग इकडनं आम्ही आता जाऊ CSTला. तिथे बघूया तिथे काय काय. इथं आम्ही तुम्हाला दाखवतो. मी जेव्हा रूमवर जाईल ना तर काय कुठून घेतलंय आणि कितीला घेतलंय हे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता दादर स्टेशनला जाऊया. इथे महाग आहे त्याच्यामुळे मी शूट पण नाही केला, शॉपचं दाखवलं पण नाही तुम्हाला, कारण खूप महाग आहे. आणि स्टेशनच्या बाजूला कीर्तिकर रोड सुद्धा आहे, तिथे तुम्ही फुलं वगैरे किंवा इतर साहित्य जे आहे मखराचं ते तुम्ही खरेदी करू शकता. तर मंडळी आपण मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल ट्रेनमध्ये आहोत आणि इकडनं ना आपण CSTला जाऊया. जे रिअल आहे ते रिअल तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे. खूप काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. फायनली आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलोय आणि इकडनं ना आता आपल्याला जायचं मार्केटला, क्रॉफिट मार्केट. आणि तेच पायी जायला लागतंय, 10 मिनिटं चालावं लागतं आणि मग त्या मार्केटला जावं लागतं. पोरगी बघा कुठपर्यंत पोहोचली, मी इथं शूट करत असताना. तिचा आवाज येतो का इथपर्यंत बघू आपण. ए बोल ना काहीतरी. इकडे जायचंय. तर मंडळी आपण आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर आलेलो आहे स्टेशनच्या. आणि इकडे आल्यानंतर ना म्हणजे माझ्या उजव्या साईडला जो रस्ता जातोय तो मस्जिद बंदरकडे जातोय, तो मस्जिद मनीष मार्केटकडे जातोय. आणि मनीष मार्केटकडे न जाता तुम्हाला रस्ता हा गोल क्रॉस करून, हा जो सर्कल आहे तो सर्कल क्रॉस करून तुम्हाला त्या बाजूला जायचंय. ललितभाई चौक तिथं लिहिलंय, ललितभाई चौक. या चौकातून आपल्याला सरळ त्या बाजूला जायचंय. त्या चौकातून सरळ आल्यानंतर आहे ना अजून एक आपल्याला चौक लागतो आणि इथे तुम्हाला समोर लिहिलंय बघा समोर कम्फर्ट. तर कम्फर्टच्या समोरच इकडे मार्केट आहे, ज्या मार्केटला आपल्याला जायचंय, क्रॉफिट मार्केट. तर क्रॉफिट मार्केटला आपल्याला बरंच म्हणजे जी कॉस्मेटिकचं सामान आहे ना ते सगळं इथे मिळतं. जिथे कॉस्मेटिक मार्केट आहे तिथे शूटला अलाउड नाहीये, पण तुम्हाला मी सांगतोय. आता तुम्हाला बिल्डिंग दाखवतो, पुढे चालत गेलो ना बघा, BMCचं हे जुनं मार्केट आहे ॲक्च्युली, त्याला आता क्रॉफिट मार्केट असं बोलतात. तर या मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात, बऱ्याच म्हणजे मोठं बाजार आहे. तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे ते सुद्धा इथे मिळतं, कॉस्मेटिक्सचं सामान मिळतं. स्टेशन रोड आहे, CST रोड. या बाजून आपण जेव्हा चालत चालत इकडे ना तेव्हा भरपूर काही तुम्हाला शॉपिंग करायचं, कुठलीही गोष्ट म्हणजे A to Z गोष्ट या मार्केटमध्ये मिळते तुम्हाला. आम्ही सुद्धा खरेदी केली आहे, तुम्हाला नक्की दाखवू आम्ही काय काय खरेदी केलंय गेल्यानंतर. प्रॉफिट मार्केटच्या अगदी समोर रस्ता जो जातो तो बुलेश्वर मार्केटला जातो. सरळ चालत जायचंय, कुठेच फिरायचं नाहीये. जितने भी अपने मार्केट में रिटेल शॉप है ना वहाँ पर माल यहाँ से ही जाता है, मतलब हार्डवेयर का हो, किसी भी चीज़ का हो, किराना का हो, हार्डवेयर का हो, जो लाइफ में जो यूज आता है वो सब यहाँ पर मिलता है. बैग हो, कपड़ा हो, जितना भी है वो सब इस मार्केट में मिलता है और यहाँ से ही जाता है होलसेल से, मतलब यहाँ से पैक होके जाता है. तो इसीलिए ना यहाँ पर ना गाड़ियाँ विड़ियाँ लगी है, जो पैकिंग होके जाता है ना यहाँ से सब पैकअप होके जाता है ना, तो यहाँ पर गाड़ियाँ लगी है, देख सकते हो सामने सामने ना ये सब पैकिंग होके जाता है माल. जितने भी रिटेल शॉप है मुंबई के नज़दीक, मुंबई से बाहर भी, पूरे महाराष्ट्र हो, इंडिया हो, मतलब यहाँ का जो मटेरियल जाता है वो बोल रहा हूँ मैं, उसी के बारे में बात कर रहा हूँ कि ये सब यहाँ से जाता है. ठीक है, तो अभी आगे से जाएंगे जहाँ पर मेन भुवनेश्वर मार्केट है. देख रहे हो आप भीड़ कितनी है, मतलब जितने भी लोग ज़्यादा आते हैं ना यहाँ पर, ज़्यादातर लोग शॉपिंग के लिए आते हैं, माल खरीदी के लिए, दुकान वाले आते हैं होलसेल, क्योंकि सब होलसेल मार्केट है, पूरा होलसेल मार्केट है. तो यही कोशिश थी मेरी आज, आपको पूरा दिखाने की, मार्केट दिखाने की कोशिश थी. इथे ना पूर्ण अशी होलसेल दुकान आहेत. हार्डवेअर झाले, ॲक्रेलिक फ्रेम झाल्या, डेकोरेशनचं साहित्य झालं, किचनचे झाले, वॉच दुकानं झाली, हे सगळं म्हणजे होलसेल मध्ये मिळतं पूर्ण.
आपल्याकडे कोणाला म्हणजे दुकान वगैरे टाकायचं असेल ना, तर त्यांनी होलसेलचे जे हवे असतील ते इकडनं घेऊन जाऊ शकता. पूर्ण साहित्य आहे होलसेल मध्ये. कोणतीही अशी गोष्ट नाहीये का जी इथे मिळत नाहीये. सगळं मिळतं. तर म्हणजे इथे आपण आलेलो आहे, इथं मुंबादेवी मंदिर आहे, देवीचं मंदिर. आणि मागे सुद्धा आलो होतो आम्ही. तर बघू शकतो समोरच मुंबादेवी मंदिर आहे. म्हणजे मुंबई जे नाव पडलंय ते मुंबादेवी मंदिरावरूनच पडलेलं आहे. तर आपण इकडनं आता पुढे जाणार आहोत आणि जे मार्केट आहे बुलेश्वरचं मेन मार्केट ते तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे या लाईनला ना मार्केट कुठून स्टार्ट होतं ना कुठून एंड होतं ते कळतच नाहीये. तुम्ही गर्दी बघू शकता या मार्केटमध्ये. जेव्हा लोक येतात जातात तेव्हा गर्दी बघू शकता. खरेदीसाठी प्रचंड लोक इथं या मार्केटला येत असतात. आम्ही बघितलं मग अशी पार्किंगला खूप साऱ्या गाड्या लागल्या होत्या. म्हणजे तुम्हाला खरेदी जर काही करायचं शॉपिंग करायची असेल तर खास शॉपिंगसाठी बुलेश्वर मार्केट एक फेमस मार्केट आहे इथलं. इथे ना बुलेश्वर मार्केटला इथं होलसेलमध्ये सगळं मिळतं. म्हणजे आपण घरी बनवू शकतो असं सगळं सामान मिळतं. तसं रेडी सुद्धा मिळतं. आम्ही घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर काय काय आम्ही घेतलं इकडनं. तर या सर्व गोष्टी इथे मिळतात. या बाजूला तुम्ही बघू शकता, या बाजूला सुद्धा मार्केट आहे. म्हणजे हे जे दुकान आहे इथे सुद्धा सगळं मिळतं. डेकोरेशनचं गणपती डेकोरेशनचं सर्व सामान इथे मिळतं. आणि इथे आम्ही खरेदी केलेलं आहे बुलेश्वर मार्केटला. कधी पण तुम्ही जर आले बुलेश्वर मार्केटला येऊ शकता. मस्जिद बंदर स्टेशनपासून पण इकडे यायला रस्ता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं सुद्धा इकडे यायला रस्ता आहे. आणि तुम्ही इथे येऊन सामान घेऊ शकता. म्हणजे कच्चा मटेरियल घेऊ शकता आणि बनवू पण शकता डेकोरेशनसाठी. तर आता आपण जाणार आहोत कपडा घेण्यासाठी. मागचा जो पडदा असतो व्हाईटवाला तो घेण्यासाठी जातोय. पाऊस खूप आलाय, जरा लवकर लवकर जाऊया, मार्केट एक्सप्लोर करूया. चला. ह्या मार्केटमध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खरेदी करू शकता. डेकोरेशनचं सगळं सामान तिथे मिळेल तुम्हाला. फुलं असतील, वेले असतील, सर्व सामान डेकोरेशनचं मिळेल. आर्टिफिशियल जितके काही गोष्टी असतील त्या सर्व इथे मिळतील आपल्याला. आणि इकडे तुम्ही सरळ जर गेले ते सगळे होलसेल मार्केट आहेत. पूर्ण होलसेल बाजार आहे. आणि इकडे जो आहे रस्ता तो आहे बुलेश्वर मार्केटचा. इकडनं सरळ यायचंय. तिथे आल्यानंतर तुम्हाला सगळं काही समजेल. सो मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा घरी जाईल तेव्हा तुम्हाला मी दाखवेल की कोणकोणत्या मार्केटला मी गेलो. तर ती आता वेळ आलेली आहे. तर सर्वप्रथम जेव्हा आम्ही दादरला गेलो, दादरला गेल्यानंतर आहे ना आम्ही 2-3 वस्तू घेतल्या. आणि दादरला आम्हाला त्या वस्तू महाग वाटल्या. तर तुम्हाला सांगतो कोणत्या कोणत्या वस्तू घेतल्या आम्ही. तर आम्ही जेव्हा कीर्तिकर मार्केटला गेलो, कीर्तिकर मार्केटला गेल्यानंतर आहे ना आम्ही एका मकाराच्या दुकानातून, तिथे सर्व सामान होतं मकाराचं. जास्त दुकानं नव्हती, 2-3 दुकानं होती तिथे. तर आम्ही हे जे हार आहेत ते हार घेतलेले आहेत. लटकन असतं याला. आणि हे आम्ही घेतलेले आहेत. तर हे आम्हाला 190 रुपयाला आम्हाला ही जोडी मिळाली. आम्ही 2 लटकन घेतलेत. कुठे? दादरला कीर्तिकर मार्केटला. ही जोडी आम्हाला 150 रुपयाला मिळाली. तर आम्ही डायरेक्ट गेलो सीएसटीला. भुलेश्वर मार्केटला गेलो. आणि मार्केटला गेल्यानंतर आम्हाला खूप काही गोष्टी बघायला मिळाल्या. ही फुलं असतील, ओके, हा मंडप असेल, हा छोटासा मंडप असेल, किंवा हे व्हाईटवाला पडदा असेल, या सर्व गोष्टी खरेदी केल्या. त्यानंतर ही लाईट खरेदी केली. त्यानंतर हे जे फोम आहेत ते खरेदी केले. तर ते आम्हाला किती किती रुपयाला मिळाले ते धनू तुम्हाला सांगेलच. मी जेव्हा दुकानामध्ये गेली ना, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर मी कशी दुकानामध्ये गेले आणि किती गर्दी होती. मी जेव्हा गेली तेव्हा ना मी पूर्ण म्हणजे थक्क झाली होती की एवढी गर्दी. आणि मग तेव्हा मला समजलं की इथे मला ज्या वस्तू पाहिजेत होलसेलमध्ये त्या मिळून जातील. आणि मी आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यानंतर मला ही फुलं दिसली तिथे. आणि ही फुलं मला जी हवी होती ना,
मी आधी मार्केटमध्ये दादरला विचारली, कीर्तिकर मार्केटला मला जास्त प्राइस सांगितली या फुलांची, म्हणून मी तिथे घेतली नाही. आणि भुलेश्वर मार्केटला हा पॅकेट मला पूर्ण 300 मध्ये मिळाला. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 50 फुलं आहेत. 50 फुलं आहेत म्हणजे आपल्याला हा फुल एक पडला 6 रुपयाला हा फुल पडतोय. तसं आपण दादरला बघितलं होतं, तर दादरला मला 12 फुलं 120 रुपयाला सांगितली होती, म्हणजे 10 रुपयाला एक फुल पडत होता. तसा हा इकडे मला भुलेश्वर मार्केटला 6 रुपयाला एक फुल पडला. आणि ही मोठी फुलं मला 350 मध्ये मिळाली. ही कीर्तिकर मार्केटला ही खूप महाग सांगत होती, म्हणजे हा फुल 15 रुपयाला पडत होता मला, आणि इथे कमी 7 रुपयामध्ये मिळाला. भुलेश्वर मार्केटला हे घंटी बोलतात याला म्हणजे घंटी. हे हा आहे ना पॅकेट, मी पूर्ण पॅकेट घेतला, 12 आहे त्याच्यामध्ये. हा पॅकेट मला 150 रुपयामध्ये मिळाला. 12 आहेत बघू शकता तुम्ही. आणि एवढी लांब आहे त्याची माळ, मी तुम्हाला एक दाखवते काढून. हे बघा, एवढे असे लांब आहेत ते, म्हणजे आपण पुढे डेकोरेशन साठी लावू शकतो आणि मागे सुद्धा लावू शकतो. बाप्पाच्या मागे सुद्धा हे लावू शकतो डेकोरेशन. आणि ते घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो नेट घेण्यासाठी. नेट आणि मागे लावण्यासाठी व्हाईट कापड. हा बघू शकता तुम्ही, व्हाईट कापड असं आहे. आणि ही नेट आहे येल्लो आणि पिंक मध्ये. येल्लो कलर आणि पिंक कलर जॉईंट करून आपण डेकोरेशन साठी लावूया. आणि ही नेट घेताना ना मला एक तिथे ना त्यांनी छोटासा असा मंडपचा फूल लावला होता. मला तो खूप आवडला, त्यामुळे मी तो सुद्धा घेऊन आली आहे. बघू शकता तुम्ही, असा आहे तो मंडपचा फूल. असा बाप्पाच्या वर लावल्यानंतर ना खूप असा छान दिसेल तो. आणि तो मला पडला आहे 200 रुपयामध्ये. या माला सुद्धा मी भुलेश्वर मार्केट मधनं घेतल्या आहेत. ही एक 50 रुपयाला पडली. अशा 4 माळा मी घेतलेल्या आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही, माळा आहेत आणि त्यांची साईज सुद्धा एवढी आहे, म्हणजे आपण पुढे लावू शकतो. आणि हा फोम, हा आम्ही 60 रुपयाला घेतलेला आहे. बघू शकता, यावर अशी फुलं लावायची. लाईट या सेक्शन कडे आपण वळूया. ओके, तर आम्ही भुलेश्वर मार्केटलाच लाईट सुद्धा घेतल्या. तर लाईट बोलायचं म्हटलं तर लाईट भरपूर ठिकाणी लाईट मिळतात. सर्वप्रथम मी याबद्दल सांगेल, कारण हे आम्ही झुंबर घेतलं. झुंबर खूप प्रकारे मिळतात, अगदी 50 रुपयापासून तिथे झुंबर मिळतात. तर हा झुंबर आम्हाला मिळाला 100 रुपयाला. कुठे? भुलेश्वर मार्केटला. तुम्ही सुद्धा कुठे खरेदी केला असेल कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला झुंबर कसा मिळाला, हा झुंबर काय किमतीला मिळतो. असे अनेक झुंबर मिळतात, लहान मोठे छोटे. तर लाईट लावून बघूया आपण. सुंदर असा झुंबर दिसत आहे. हा बघा, कनेक्शन व्यवस्थित लागलेलं नव्हतं. सुंदर असा झुंबर दिसत आहे, बघू शकता तुम्ही. तर हा आम्हाला पडला 100 रुपीज मध्ये आम्हाला हे मिळालं. त्याच्यानंतर ही लाईट आहे. ती लाईट अशी गोल गोल फिरते, तुम्हाला माहितच असेल. ती एकदा आपण लावली होल्डरला की अशी गोल 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 फिरते आणि तिची लाईट अशी पडते खाली. ओके, त्याच्यानंतर ही लाईट आम्हाला मिळाली असेल, तुम्ही गेस करा. गेस करा बरं, कितीला मिळाली असेल? किती? 100? नाही, अजिबात नाही. ही लाईट मिळाली 50 रुपयामध्ये. ओके, अशी लाईट आहे ती. तर अशी लांब पर्यंत जाते ती, म्हणजे डेकोरेशनसाठी एकदम योग्य लाईट आहे. ही लाईट आम्हाला 50 रुपये मिळाली. तर अशा आम्ही 2 घेतल्या. आणि त्याच्यानंतर एक लाईट मला आवडली, खूप आवडली. ही बघा, ही लाईट. ही लाईट सुद्धा मी तिथे खरेदी केली भुलेश्वर मार्केटला, आणि ती मला मिळाली जवळजवळ, ही लाईट मिळाली मला 150 रुपयामध्ये. आणि खूप सुंदर अशी लाईट आहे, तुम्ही बघू शकता. मल्टी कलर मध्ये लाईट मला मिळाली. तर मंडळी, सांगण्याचा उद्देश माझा एकच होता की एखाद्या मार्केटला तुम्ही गेल्यानंतर काय खरेदी करायला पाहिजे, कसं खरेदी करायला पाहिजे, कुठे तुम्हाला स्वस्त मिळतं, कुठे तुम्हाला योग्य दरात मिळतं, या गोष्टी माहिती व्हाव्या यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता. तर भेटत राहू मित्रांनो, कारण आता गणेशोत्सव जवळ येतोय.
आपले मराठी सण जवळ येत आहेत, तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे गणपती मूर्ती कशी घडवली जाते, कारखान्यामध्ये गणपती कसा घडला जातो, किंवा अनेक शॉप्स आहेत जे गणपती कारखाने आहेत त्यांच्या बाजूला कला केंद्र असतात, तिथे गणपती कसे असतात, नवीन नवीन कलाकृती बनवून गणपती कसे घडले जातात, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आज इथेच थांबूया. आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड के चरणों में अर्पण कर